ज्या मुलींचं लग्न होत नाही आहे, विवाह होत नाही आहे, अशा मुलींनीच हा उपाय करावा. त्यासाठी काय करायचं आहे, 7 केळी लागतील आणि त्या 7 ग्रॅम गूळ लागेल, आणि 1 नारळ लागेल. ज्या मुलीचं लग्न होत नाही आहे ती स्वतः लागेल. ह्या सगळ्या वस्तू घेऊन गावाला नदी असते ना, तर नदीवरती जावे. हा उपाय नदीवरतीच करायचा आहे किंवा एखाद्या तलाव किंवा सरोवरावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर जायचं आहे, समुद्र असेल तरी पण चालेल. बघा, नदी, तलाव, समुद्र यापैकी कुठेही हा उपाय केलेला चालेल. त्यासाठी 7 केळी आणि 7 ग्रॅम गूळ लागेल आणि 1 नारळ लागेल. तर घेऊन जायचे आहे. जिचं लग्न करायचं आहे त्या मुलीनी त्या नदीमध्ये डुबकी लावायची आहे. 3 वेळा डुबकी मारायची आहे नदीमध्ये. डुबकी मारून झाल्यानंतर ती जी केळी आणि हे आहे गूळ, केळी आणि गूळ तिथे चंद्राच्या नावाने ठेवायचे आहे आणि सूर्याच्या नावाने पण सेम केळी आणि गूळ ठेवायचा आहे. आणि जो नारळ सोबत नेलेला आहे तर तिने नदीमध्ये ज्या वेळेला पहिली डुबकी मारलेली असेल त्यावेळेलाच तो नारळ तिच्यावरनं उतरवून घ्यायचा आणि त्या नदीमध्ये तो विसर्जन करून टाकायचा. हा उपाय त्या मुलीने गुरुवारी करायचा आहे. याने तिच्या विवाहामध्ये जर का काही अडचणी असतील तर त्या ताबडतोब दूर होतील आणि योग्य ठिकाणचं स्थळ येऊन योग्य ठिकाणी तिचे लग्न होईल. कुठलं लग्नाच्या बाबतीतलं जर का तिचं अरिष्ट असेल, विघ्न असेल तर ते निघून जाईल आणि ताबडतोब विवाह पक्का होईल. तर हा उपाय त्याच मुलीने करायचा आहे जिचं लग्न करायचं आहे. ठीक आहे. जय भवानी, जय जगदंबा.